मित्रांनो नमस्कार. उद्या बकासूर कोणासोबत पळतोय सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे. चर्चा सगळीकडे चालू आहे आणि ती चर्चा एकच की बकासूर कोणासोबत पळतोय. सकाळी भुंगाची मुलाखत घेतली. भुंगा मथुरसोबत आहे, लखन सर्जा दादासोबत आहे. सगळेजण टॉपच्या पायऱ्यात आहे. कोरेगावकरांचा महिब्या आणि निमगावकरांचा सावकार ही एक टॉपची जोडी आहे. एक 3 पैरे जे आहेत ते मला फिक्स माहीत आहेत. फिक्स म्हणजे फिक्सच माहीत आहेत. बकासूरचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला एक त्या बैलाच्या पैऱ्याची उत्सुकता आहे आणि तो कोणासोबत पळतोय, तो पळतोय असं सांगतायत, फिक्सच म्हणतायत. असं मल्हार 11-11 या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 92 लाखाची खरेदी केलेली आहे असे हे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11 हा बकासूरसोबत उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. कारण तुम्हाला माहिती आहे रोमन जो आहे तो आजारी असल्यामुळे तो पळणार नाही आहे. लखनचा पैरा जो आहे तो सर्जा दादासोबत आहे. खोटचा सर्जा पळणार नाही आहे उद्याच्या मैदानामध्ये. पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळणार नाही आहे. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्यासुद्धा या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसणार नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे त्यांच्यावरती अन्याय झाला होता. त्यांच्या मालकांनी सांगितलेलं आहे त्याच्या स्पष्टपणे ते काय पळणार नाहीत. हरण्या आणि वेगाचा शेवट हे टॉपचे 2 नंदी पळणार नाही आहेत. आणि आता एक मोठं आव्हान असेल. सगळे टॉपचे त्या ठिकाणी येत आहेत आणि बकासूर आणि मल्हार ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. उद्या सकाळी 6 वाजता मैदानामध्ये असणार आहे. मी लाईव्ह लॉटला जाणार नाही आहे. लाईव्ह लॉट आपल्याला P3 लाईव्ह STC लाईव्ह या 2 चॅनलवरती आपल्याला दिसणार आहेत. आणि दुसरं एक चॅनल आहे त्याचे तुम्हाला सांगतीलच कोण ना कोणतरी कमेंट्समध्ये. या 2 चॅनलवरती संध्याकाळी 6च्या पुढे लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले जाणार आहेत. दक्षता घ्यावी. संध्याकाळी 6च्या पुढे लाईव्ह लॉट आहेत. सगळ्या महाराष्ट्राचा एक उत्सुकता की बकासूर कोणासोबत पळतोय. अखेरकार बकासूरचा पैरा जो आहे तो मल्हारसोबत नाव जोडलं जाते. अजूनही प्रश्नचिन्ह उभे राहते, परंतु आता सगळे पैरे जे आहेत ते फिक्स समजलेले आहेत. त्यामुळे बकासूरचा पैरासुद्धा आता फिक्स झाल्यात. जमात समजा बकासूर जो आहे तो पळशी या ठिकाणी आज होता. कदाचित तो रहमतपूरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. मगाशी कॉल आलेला की रहमतपूरमध्ये सुद्धा तो येणारा एक कार्यक्रम आहे कुठला तरी. त्या कार्यक्रमामध्ये एखाद्या वेळेस बकासूर येण्याची दाट शक्यता आहे. आणि तो आज संध्याकाळी जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील जे झेंडापंच म्हणून काम करतात राजेंद्र बापू धनावडे यांच्या दावणीला तो थांबणार आहे संध्याकाळी बकासूर, अशी अपडेट मिळते. आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बकासूर मथुर यांच्याकडे लागलेलं आहे. कारण की हे 2 रथी महारथी म्हणा उद्याच्या मैदानामध्ये आहेत. जिथे हे दोघे असतात ना त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष असतं. खूप लांबून फॅन येत आहेत. कर्नाटकातून फॅन येत आहेत. महाराष्ट्राच्या नाशिक, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला, बीड सगळ्यांचे फोन कंटिन्यू चालू आहेत. मला रत्नागिरीतून फोन येत आहेत. ते मैदानात येत आहेत बकासूरसाठी, ते मैदानात येत आहे मथुरसाठी. सगळ्या महाराष्ट्राची नजर बकासूर आणि मथुरवरती आहे. मथुर आणि भुंगा ही जोडी फिक्सच आहे. आता मी सकाळी म्हटलेलं मथुरची मुलाखत घेण्यासाठी जाईन, परंतु त्या ठिकाणी मला पावसाचं वातावरण दिसतं आहे त्याच्यामुळे मी काही गेलो नाही. उद्या मथुर तर घावतोच, म्हणजे मुलाखत घावलंच. आणि उद्या राहुल दादांचीच मुलाखत घेतो. लय जणांची इच्छा आहे की राहुल दादांची मुलाखत नाही तुझ्या चॅनेलला. 100% मित्रांनो मथुर आणि राहुल दादांची मुलाखत घेतल्याशिवाय उद्या काय माघार येणार नाही. आणि जर आलो माघारी तर नाव बदलीन. बघूया उद्याच्या मैदानामध्ये. बकासूर उद्या घेईन मुलाखत, 100% घेईन. आणि उद्या कोण करू शकतो 1 नंबर तुम्हाला तर माहितीच आहे. बकासूर किंवा मथुर हेच दोघे आपल्याला पाहिजेत. सगळ्यांचा अंदाज आहे असा. शेवटी प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यात आहे. त्याच्यामुळे कुणी म्हणायचं नाही की मी टॉपचा आहे. प्रत्येकजण तो गुलालासाठी येतो आहे, हिंद केसरीचा मान मिळवण्यासाठी येतो आहे त्या ठिकाणी. बघूया उद्याच्या मैदानामध्ये सगळे नंदी येणार आहेत. कोरेगावकरांचा महिब्या एक किंगमेकर ठरू शकतो आणि निमगावकरांचा सावकार एक ही जोडी जी आहे ती सगळ्या महाराष्ट्राला एक सांगतो टॉपची जोडी आहे.
हलक्यामध्ये घेऊ नका या जोडीला. भल्या भल्यांना घाम फोडला या दोघांनी आणि उद्या ही जोडी 100% कमाल करेल. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला. निमगावकरांचा सावकार आणि कोरेगावकरांचा मैब्या 100% ही सुद्धा गाडी आपल्याला गुलालामध्ये बघायची. हे होते बकासूरचे अपडेट. धन्यवाद.